नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज विशेष प्रोग्राम आहे। आजचा प्रोग्राम असा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या वाशिममध्ये येणार आहे। वाशिममध्ये अकोला नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण करणार आहे। जे नवीन पुतळ्याचं अनावरण होईल त्याच्यानंतर लगेच मुख्यमंत्र्याचं भाषण आपल्या जिल्हा क्रीडा संकुलात राहणार आहे। तर चला तर मित्रांनो, आपण निघूया लगेच थोड्या वेळात, कारण आपल्याला तिथं 12 वाजताचा एक्झॅक्ट। तर मित्रांनो बघा, आपण आलो होतो जिल्हा क्रीडा संकुलात। तर इथं म्हटलं बघा, पहिल्यांदा आपण तिथून जावं लागत होतं अकोला नाक्यावरती। म्हटलं की बा पहिले आपण क्रीडा संकुलात बघा कशा प्रकारचं मंडप वगैरे टाकलेला आहे आणि कशा प्रकारचं सर्व व्यवस्था केलेली आहे। तर बघा पूर्ण हा मंडप 2 दिवस झाले तेव्हापासून बांधणं चालू होता आणि अशा प्रकारचे सर्व सध्या तर पब्लिक एवढी नव्हती, पण चालूच होती येणं जाणं वगैरे, सर्व बसलेले होते लोक। मग लगेच आपण गेलो अकोला नाक्यावरती। ते जागा ठिकाण बघून अकोला नाक्यावरती आता पण ते पूर्ण ठिकाण असं मोकळं होतं, पण त्या जागेवरती काही असं व्यवस्थित काही नव्हतं, फक्त पाणठेले वगैरे असे लागलेले होते। पण तिथंच एका महिन्यातनी लगेच नगर परिषदेने ती जागा आखली आणि त्या जागेतनी लगेच पुतळ्याचं व्यवस्थापन केली। छत्रपती शिवाजी महाराज जो पुतळा आहे त्याचं व्यवस्थापन त्यांनी लगेच केलं एका महिन्यातच, आणि त्याचं पूर्ण बांधकाम करून लगेच आज रोजी 4 मार्च रोजी त्याचं समारंभ सोहळा होता। म्हणजे जो अनावरण समारंभ पुतळ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तर सर्व इथं व्यवस्था झालेली होती। अशा प्रकारचे बघा सुस्वागतम वगैरे चालणं चालू होतं, रांगोळी वगैरे टाकणं चालू होती, पूर्ण चांगलं व्यवस्थित सुशोभीकरण करणं चालू होतं, फुलं वगैरे आणले होते खूप सारे पूर्ण। तर बघा अशा प्रकारचं सर्व काही जे काही होतं हे व्यवस्थितपणे तयारी चालू होती, कारण आम्ही थोडंसं लवकरच गेलो। अशा प्रकारचं सर्व तयारी समोर ते बघितलं तर इथं अशा प्रकारचं सर्व रांगोळी टाकलेली होती, सुस्वागतम, वेलकम, बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली होती, असं चांगलं व्यवस्थित काढलं होतं। आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे जी लोक होते ते सर्व येत होती, कारण महिला बचत गटाचे सर्व हे पण पब्लिक पण येणार होती, लेडीज वगैरे। बघा हे अशा प्रकारचं एक बॅनर लागलेलं होतं तिथंच अकोला नाक्यावरती सोहळ्यासाठी, कारण अश्वरूढ पुतळा अनावरण सोहळा होता तो। बघा अशा प्रकारचे सर्व पब्लिक वगैरे सर्व व्यवस्थित लावलेली होती। पहिले जर आधी थोडा वेळ आधी एकसारखे होते, पण जसे गाड्याची एंट्री झाली त्यांना समजलं की गाड्या येणार आहे, तर सर्व व्यवस्थित मोकळा केला रस्ता आणि लगेच गाड्याची पूर्ण एंट्री झाली। अशा खूप साऱ्या गाड्या आहेत आता, त्यामध्ये काही आपल्याला ओळखून येत लगेच किंवा कोणत्या मुख्यमंत्र्याची गाडी आहे। तर बघा अशा प्रकारचे सर्व खूप साऱ्या गाड्या होत्या, एकामागे एक। लगेच मग 1च्या दरम्यान माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांचं आमंत्रण झालं होतं। अशा प्रकारचं ते बघा समोरच्या गाड्या जे चालल्या होत्या त्याच्यासाठीच वगैरे सर्व तयारी चालू होती। सर्व बॉडीगार्ड वगैरे जे असतात ना, सर्व आलेले होते इथं त्यांचं, आणि तर कलेक्टर पण आलेले होते, आपले जिल्हा पालकमंत्री संजय राठोड ते पण आलेले होते, आणि माननीय खासदार भावनाताई गवळी त्यांचं पण आगमन झालेलं होतं। तर हा आतमध्ये जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे हा दुरूनच व्हिडिओ घेतला होता मी थोडंसं म्हटलं, कारण मी जर कार्ड वगैरे जर आणलं असतं डिपार्टमेंटचं तर मला एंट्री भेटली असती, पण त्याचं पण मी काही कार्ड आणलं नाही, त्याच्यामुळे मला काही तिथं एंट्री त्यांनी दिली नाही। म्हटलं ठीक आहे, बाहेरूनच आपण हा व्हिडिओ घ्या म्हटलं। त्याच्यामुळे बघा अशा प्रकारची सर्व तयारी व्यवस्थापन चालू होतं त्यांचं, पोलीस कर्मचारी वाशिमचे सर्व खूप गोंधळ चालू होता। बघा अशा प्रकारचं पुष्पगुच्छ सर्व वर्षाव त्यांच्यावर चालू होता। माननीय मुख्यमंत्रीचं नेमकेच आगमन झालं होतं आणि ते जाणार होते आपल्या स्टेजवरती, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जे सोहळा वगैरे चालू होता, अनावरण सोहळा, त्यासाठी ते आलेले होते विशेष टायमावर। बघा अशा प्रकारचं सर्व सोहळा चालू होता, आणि सर्व जी मंडळी होती, सर्व जनरल जनता होती, ते सर्व बाहेरून बघत होती, कारण तिथं कार्ड आणि व्यवस्थित जे ड्युट्या वगैरे लागलेल्या असतात किंवा मग जे स्पेशल होते तर त्यांच्यासाठीच आतमध्ये व्हिजिट होती, बाहेरच्या जनरल नागरिकांसाठी बाहेरूनच बघावं लागत होतं। अशा प्रकारचं सर्व व्यवस्थापन चालू होतं तिथं। माननीय खासदार भावनाताई गवळी आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड, अशा प्रकारे त्यांना नेमकंच झालेलं होतं त्याचं
सोहळा वगैरे आणि त्याचं लगेच त्याला निघावं लागलं. बघा अशा प्रकारचं सर्व काही चालू होतं. त्यानं पूजा वगैरे केली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि तिथून लगेच त्यांनी आपला हात जोडून वगैरे हात दाखवून सर्वांना अशा प्रकारचं सर्व काही सेलिब्रिटी म्हणून एक हे तयार केलं आणि लगेच तिथून ते रवाना झाले. तर बघा अशा प्रकारचं सर्व काही त्याचं व्यवस्थापन झालेलं होतं. टाईम ठरला होता 12 वाजताचा, पण 12 वाजता तेवढं काही झालेलं नाही. त्याला वाजले होते 1 जवळपास. अशा प्रकारे सर्व काही पब्लिक होती. त्यांचं फोटो वगैरे काढण्यासाठी सर्व जवळ जाते हाय हॅलो करण्यासाठी आणि लगेच आपल्याला खुलं करून दिलं त्यांनी आणि आपण त्याच्यामुळे लगेच एंट्री घेतली. चला बा आपणही बघा जवळ जाऊन त्याच्या कशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्याचं जे दर्शनामध्ये जवळ जाऊनच घ्यावं आपण. अशा प्रकारचं सर्व काही चालू होतं व्यवस्थापन. तर तिथंच मनातनी जे आपले भाविक असतात दिंडी वगैरे असतात त्याच्या प्रकारचं एकसारखे एक फुगडी म्हणतो आपल्याला येत नाही. अशा प्रकारचे ते फुगडी वगैरे खेळत होते आणि साऊंड पण चालू होता. तर बघा अशा प्रकारचं सर्व वेगवेगळ्या प्रकारची फुलं, झेंडूची फुलं, वेगवेगळ्या जे काही असतात सर्व अशा प्रकारची सजावट झालेली होती आणि पूर्ण म्हणजे भव्य असं आहे. खूप सारा उंच पुतळा आहे तो. त्याच्या प्रकारचा अशा प्रकारचं पूर्ण बाहेरून डेकोरेशन केलं होतं आणि त्याचा मागच्या बाजूनी वर चढण्यासाठी दर्शनासाठी पायऱ्या वगैरे होत्या म्हणून आपण मागच्या साईडने गेलो आणि तिथून पाहायला तर खूप सारी गर्दी होती. त्याच्यामधलं थोडंसं कमी होऊ द्या आणि आपण त्याच्यानंतर जाऊ म्हणून आपण थोडंसं थांबलो तिथं बाहेर वगैरे बघितलं कशा प्रकारचं आहे. तर बघा कशा प्रकारची सजावट झाली होती. तर पूर्ण चौकोन त्यांना फुलांना वगैरे सजवलेलं होतं. पण बघा बाकीचे मंडळी होते ते सर्व फोटोमध्ये पण गुंतलेले होते कारण सर्वजण फोटो काढत होते, दर्शन घेत होते. अशा प्रकारचं सर्व काही जे चालू होतं ते आणि बाजूलाच पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइल, तिच्या बाजूलाच हे पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं. मेन चौक आहे अकोला नाका. अकोला नाक्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट सेंटरला इथं हे मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. बघा अशा प्रकारचे सर्व काही वेगवेगळ्या प्रकारचे आलेले होते पब्लिक. काही दिंड्या वगैरे आलेल्या होत्या तर काही फेटे बांधून सर्व तयारीसाठी आलेले होते दर्शन घेण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी पण खूप सारी पब्लिक आलेली होती. अशा प्रकारचं प्रोत्साहन त्यांना भेटलेलं होतं पॉझिटिव्ह. अशा प्रकारचा आज 4 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आहे त्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे. तर आधी जे बघितलं ते आपण आता सर्व काही अकोला नाक्यावरती होतं आणि त्याच्यानंतर आपण लगेच परत आपल्या ठिकाणी आलो होतो जिल्हा क्रीडा संकुलातनी. तर अशा प्रकारचं बघा पूर्ण पब्लिक गच्च भरली होती. आधी जर बघितलं तर आपण खाली होतं आणि नंतर बघा कशा प्रकारचं पूर्ण पब्लिकनं पूर्ण हॉल वगैरे सर्व जे मंडप टाकलेलं होतं पूर्ण भरलेलं होतं गच्च आणि बाहेर सर्व लोक बाहेरून पाहत होते आणि त्याचं भाषण ऐकत होते. अशा प्रकारचं सर्व काही चालू होतं कारण आतमध्ये म्हटलं कशाला एंट्री घ्यावी ना म्हणून मी पण बाहेरूनच म्हटलं थोडंसं बघावं. जवळ गेलो आणि थोडंसं बघावं म्हटलं त्यासाठी चालू होतं. तर जवळून एवढ्या दुरून काही दिसत नव्हते ते फक्त स्क्रीनवरतीच बघायला लागत होतं त्यांना. बघा अशा प्रकारचं सर्व पूर्ण जो हा मंडप आहे हा हॉल आहे पूर्ण लेडीजनं भरलेला होता. सर्व महिला बचत गटाचे सदस्य व इतर महिला यांनी पूर्ण हॉल गच्च भरलेला होता
आणि बाहेर जनता सर्व पब्लिक होते. तर हा व्हिडिओ इथंच संपलेला. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.